नमस्कार मंडळी, मी तृप्ती म्हात्रे तुम्हा सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। तर आता आम्ही जुनागडमध्ये आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत गिरनार पर्वतावर। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला गिरनारची यात्रा दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गिरनारची आम्ही ट्रेकिंग कशी करतो, ती यात्रा आम्ही कशी करतो, हे सर्व काही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला मग जाऊया आणि आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात। आम्ही गिरनारजवळ पोहोचलो आहोत आणि इथे रोपवेची सिस्टम आहे की अर्धा आपण जो पर्वत आहे, अर्धा जो आपला जो या ट्रेकिंगचा पार्ट आहे तो रोपवेने आपण कंप्लीट करतो। त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करावी लागते। तर राहुलने ऑलरेडीच आमची ऑनलाईन बुकिंग केलेली आहे। तर त्याचे काही स्लॉट्स असतात, त्या स्लॉट्सनुसार आपल्याला रोपवे भेटतो आणि रोपवेचा टायमिंग ऑलरेडी मेन्शन केलेला असतो। तर आम्ही इथे आलो आहोत। तर हे बघा, त्यानुसार आम्ही इथे आता वेटिंग एरियामध्ये थांबलो आहोत आमच्या रोपवेची वाट बघत। ही रोपवेसाठी वेटिंग लिस्ट आहे, वेटिंग आहे एवढी। हा मस्त, वेटिंगसाठी मस्त। तर चला आम्ही चाललो आहोत रोपवेसाठी। आमचे अर्धा प्रवास रोपवेने आहे, देन ट्रेक आहे। तर आता आम्ही चाललो आहोत रोपवेसाठी। चला मग आता आमच्या रोपवेचा टाइम झाला आहे आणि आता आम्ही आलो आहोत आतमध्ये। ही आहे आधी करून घेतात सिक्युरिटी चेकिंग, देन आम्ही चेकिंग केल्यानंतर जाणार आहोत रोपवेसाठी। तर चला मग जाऊया। हे बनवलं आहे की असा आहे गिरनार पर्वत, सिस्टम आहे, खूप मस्त आहे, एकदम सिस्टमॅटिक आहे। बरीच लाईन आहे, ही सगळी रोपवेची लाईन आहे। मिकी माऊस आहे बघ, मिकी माऊस हे बघ, काय काय आहे, वाव। खूप लाईन आहे पण मूविंग आहे आणि खूप सुंदर आहे, सिस्टमॅटिक आहे। आमची उडण खटोला आलेली आहे। चला 8 जण झालेलो आहोत। कॅमेरा 10 मिनिटं संपेल। अरे टोकेल 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 हा डेंजर वाटलं बरोबर चाललंय। आता काय आहे की नाही, काहीच नाही, जंगलात चाललो। सजू तू ह्या साइड सगळं, राहुल तू ह्या साइड सगळं। इथं ओपन आहे, इथं ओपन आहे पूर्ण गिर जंगल। गिर जंगल तेच हा हा, आता लायन या बाहेर। सजू नंतर जेव्हा ऍक्च्युअल समोर जायचं असेल तेव्हा फोटो काढा। ठेवू का आतमध्ये? हा छोटे छोटे हे बघ, बापरे, तिचं हे बघ असं बापरे। स्लो चाललंय, वर चढ नाही ना। आपण एवढं फास्ट चाललोय। फॉरेस्ट आता सुरू होतं नाही, पण सांगतात की याच्यावरून पण जाताना ना केअरफुली, कारण का इकडे पण कधी कधी हे जंगली प्राणी येतात। वाघ नाही, सॉरी, सिंह वगैरे येतो कधी कधी इथे। असं अंबाजी सारखं असं फील होत आहे। हा, हे आता डायरेक्ट एकदम उंच आहे, झूप कशी। खाली येतं ना, ऑक्सिजन कमी होते कारणामध्ये। तर गाईज आता आम्ही उतरलो आहोत रोपवे मधनं आणि ट्रेक चालू केलेली आहे। हे पहिलंच मंदिर आहे जे आम्हाला दिसलंय आणि आम्ही चालू केलेली आहे आमची ट्रेकिंग।
तर आम्ही ट्रेकिंगची सुरुवात केली आहे, पण आम्ही नाश्ता करून निघालो नव्हतो. सो आता आम्हाला भूक लागली आहे आणि इथे छान अशा स्टॉल आहे, खूप सारे ऑप्शन्स आहेत नाश्त्याचे. इथे चहा, ढोकळा आणि गरम गरम पोहे आहेत. हे बघा, मॅगी पण आहे. आणि इथे आहे फरसाण आयटम. कसं आहे राहुल? सँडविचची आम्ही ऑर्डर दिले सर्वांनी आणि आमचे सँडविच रेडी होत आहेत. पोहे नको बोले. सगळे सँडविच वरती घसरलेत आणि आमचं गिरनार ट्रेक चालू झालेला आहे. रस्ता बघा, इकडून हा वर आणि हे नाही आहे एंड पॉइंट. इथून दिसतोय का? हां, आय थिंक सो हा आहे. एकाला विचारलं तो बोलतो पुढचा, तर पुढचा म्हणजे हा असावा. म्हणजे हा एक डोंगर चढायचा आहे आणि मग परत बहुतेक तो डोंगर चढायचा आहे. एक चांगलं आहे की स्टॉल्स आहेत चालता चालता, म्हणजे थकवा लागला, भूक लागली तर बरेच स्टॉल्स आहेत. काय नाही, जास्ती नाही. तिथून चालू केलेलं, इथून चालू केलेलं, इथपर्यंत चालू आहे. पण सीडी आहेत ना, म्हणून थकवा लागतो. सकाळचा टाइम आहे म्हणून जरा धुका आहे अजून, पण जंगल तर घनदाट आहे. सिंह वगैरे दिसला पाहिजे. येणार आहे ते असं. काय राहू? हा काय असं येणार आहे? बघ, हा इथून निघालो आपण, इकडून हा डोंगर चढलो, इथून आलो असं असं. आता इथून परत खाली उतरायचं आहे आणि हा तर जबरदस्त व्ह्यू आहे. आणि हे खाली 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 चलो साइड हो जाओ, चलो बाजू चलो, चलो बाजू चलो, जसं की मगाशी सांगितलं, मी शुअर नाही, तर हे नाहीच आहे, हेच आहे वरचा. हा मेन पादुका आहे तो मंदिर. खूप लांब आहे आणि परत एवढा डोंगर चढायचा आहे. बघा, इकडे आहे रस्ता, इथून परत वर चढायचं. तो कैसे करना कमी क्या रोवन चालू काय मामी, कशी परिस्थिती आहे? दमलात? हा, काठीने फरक पडतो मामी.
चढताना पण बरा वाटतो लोड. संपतच नाहीये, शेवटचे राहिलेत काही स्टेप्स. इथे जायचंय. इथे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे कारण की ऊन पण खूप आहे, झाडी नाहीये, फुल डोंगर आहे, त्याच्यामुळे ऊन खूप जाणवते. आणि आता वाजले आहेत 10 वाजले तरी खूप कडक ऊन आहे. छान पाण्याची इथे सोय आहे आणि अजून खूप चढायचे आहेत स्टेअर्स आम्हाला. उन्हामुळे जास्तच थकवा जाणवतो ऍक्च्युली. स्टेअर्स खूप डेंजरस आहेत, चढण खूप आहे. ते लास्ट पर्यंत दिसते तिथे जायचंय. बापरे, स्टेअर्स आहेत की काही संपत नाहीयेत. दम लागले आणि ऊन पण मेन खूप आहे. 10 वाजलेत पण खूप जास्त सकाळचं खूप जास्त जाणवते. जरा पण झाडी नाहीये, पूर्ण पठार चढल्यासारखं झाले आज. बोलताना पण दम जाणवत असेल. राहुल आणि रियान इकडे आणि तिथे रियान वैतागला असेल. इथूनच लाईन लागली आहे मंदिराची आणि मंदिर आहे तिकडे आणि आम्ही लाईनीत आहोत. बघा किती मोठी लाईन आहे आणि खूप ऊन आहे, खूप ऊन आहे आणि अशा उन्हात आम्ही एवढ्या लाईनीत आहोत. खूप अजून चढून जायचं आहे वर. तिकडे मंदिर आहे आणि खूप मोठी लाईन आहे. लाईन आहे, खूप वेळ झाला आम्ही थांबलो आणि लाईन आहे की जरा पण पुढे सरकत नाहीये. स्टील आम्ही लाईन मध्ये आहोत. हे बघा आणि अशी लाईन आहे. कधी स्टार्ट होईल माहिती नाही पण स्टील लाईन मध्ये आहोत आम्ही. इथे हवा तरी येते. थोडी थोडी लाईन आता सरकायला लागली आहे तरी स्टील आम्ही जास्त पुढे नाही गेलो आहोत. खूप स्लो जाते कारण की बोलतात की तिथे खूप कमी स्पेस आहे, त्यामुळे 5-5 लोकांना सोडतात पादुकाजवळ, त्याच्यामुळे अशी लाईन नाही आहे. राहुल आणि रियान आहेत तिकडे, मामा पुढे गेले आहेत. तिथे स्पेस नाहीये दर्शन घेऊन थांबण्यासाठी, म्हणून 5-5 लोकांना सोडतात आणि लगेच रिटर्न पाठवतात. त्याच्यामुळे ही सर्व लाईन आहे आणि ही सर्व गर्दी आहे. आणि ही अशी लाईन बघा कुठपर्यंत, किती लाईन वाढले बघा मामी, खाली खूप लाईन वाढली आता. हो, आपण आलो तर इथपर्यंतच होती. हेलो साइड आराम से चढ़िए, कोई बात नहीं, आराम से बीच में चढ़िए, कोई बात नहीं, जिसको जाएगा चढ़ जाएगा आगे। हॅलो गाईज, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आमचे आता छान असे दर्शन झाले आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास घेतला आहे. पण जाता जाता समोरची पण सोय आहे.
हे जे आहे तिथे महाप्रसाद पण भेटतो, तुम्ही महाप्रसादाचा पण लाभ घेऊ शकता आणि देन तुम्ही तुमच्या परतीच्या प्रवासाला जाऊ शकता. तर आम्ही ते वेट करत आहोत, बघतो सगळे मंडळी काय सांगतात, महाप्रसाद घेऊन जायचं की नाही, कारण की चढण पण आहे आणि देन उतरण आहे, असे करत करत आम्हाला जायचं आहे. त्यामुळे बघू सर्व काय सांगतात. तर चला मग जाऊया आपण. आणि ॲक्च्युली थांबलो आहे आम्ही आमच्या बाकीच्या मेंबर्सला, प्रत्येकजण आपापल्या कॅपॅसिटीने उतरतो आहे, सो आम्ही ते वेट करतो आहे. तर मी तुम्हाला पुढची अपडेट थोड्या वेळात देते, तोपर्यंत बाय बाय. पाण्याची खरंच गरज होती आणि इथे पाणी देत आहेत, इच्छेनुसार पैसे ठेवायचे आहेत. थंड थंड मस्त पाणी आहे, खूप गरज होती कारण की खूपच जास्त ऊन झाले. 11:30 वाजले. चला परतीचा प्रवास घेतला. आम्ही आता परतीच्या प्रवासाला आहोत आणि या शिखरावरनं निघून हे बघा असं एवढे करत आता आम्ही निघालो आहोत पुन्हा. खूप दम लागलाय, अजून बरंच जायचंय. चढण उतरणमुळे जास्तच दम लागतोय. आता आम्ही चढतोय ॲक्च्युली, ऊन पण खूप आहे त्यामुळे खूपच जास्त थकवा आलाय. चला जाऊया आपण. आणि हे 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ अंबामाताचा गिरनार पर्वतावर. डायरेक्ट खाली फेकला, डोंगरावरशी फेकला आम्हाला. आया 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 घाबरलंच नाही. तुझे आई बाबा इथे आहेत ना, आमच्या आई बाबा इथे ना. आई बाबा चालेल बघू काय 5 मिनिटात पोहोचतोच बरं. आता स्लो झालं. देवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. हे होतं ना जाताना मंदिर आहे. तर चला मग मंडळी, आमच्या गिरनारची ट्रेकही छान झाली, पादुकाचे दर्शनही छान झाले. तर आता मी निघालो आमच्या परतीच्या वाटेवर. खूप छान सर्व झालं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.